आज आपण अशा व्यक्तीला, अशा पदाधिकाऱ्याला भेटणार आहोत की ज्यांचं राहणीमान अत्यंत साधारण आहे. शिवसेनेचे संपर्क प्रमुख जयंतजी धिंडे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पुढील ध्येय, धोरण व दिशा जाणून घेऊया श्री जयंतजी धिंडे यांच्याकडून आपल्या एस मराठी या चॅनलवर. नमस्कार, मी सुनैना लक्ष्मीकांत चव्हाण. न्यूज मराठीतर्फे मी तुमचं स्वागत करते आजच्या मुलाखतीमध्ये. तुम्हाला परिचयाची गरज नाही आहे आणि तुम्ही ज्या साधारणपणे आज आलात, म्हणजे नो बाउन्सर नथिंग, सो ते एकदम मनाला असं हे झालं. साधारणतः आम्ही बघतो की एक पक्षप्रमुख किंवा एक लोकसभा प्रमुख, लोकांचा संपर्क प्रमुख आहात तुम्ही. तर तुम्ही येताना बाउन्सर्स वगैरे पाहिजे तसे तुम्ही नाही आलात आणि तुमची परिभूषा जी आहे ती पण एक साधारण आहे. तर याचा तुम्हाला काय फायदा होतो की तोटा आहे? म्हणजे लोकांपर्यंत तुमचं व्यक्तिमत्व पोचतं, तुम्हाला कितपत ते मॅटर करतं तुमची वेशभूषा? सर्वप्रथम मी मराठीचे आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा पण देतो. तुम्ही विचारलेला प्रश्न असा की मी बाउन्सर वगैरे घेऊन फिरत नाही. मुळातच शिवसैनिक हा तात्विक बंडखोरीतून तयार झालेला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला तात्विक बंडखोरी शिकवलेली आहे आणि स्वतःचं संरक्षण कसं करावं हे छत्रपती शिवरायांपासून या काळ्या मातीने आम्हाला शिकवलेलं आहे. आणि तसं बघायला गेलं तर मी वागतो सर्वसामान्य माणसामध्ये इतका सरळ की मला काही बाउन्सरची आणि काही प्रोटेक्शनची गरज पडत नाही. हे माझं कारण आहे आणि याचा मला भरपूर ठिकाणी फायदा होतो. कारण शिवसेना ही भावनेवर चालणारी संघटना आहे. शिवसेना ही सर्वसामान्याचे सुखदुःख जाणणारी संघटना आहे आणि ज्यावेळेस नेता एकटा फिरत असतो किंवा नेता ॲक्सेसेबल असतो त्यावेळेस सर्वसामान्याला त्याला भेटणं हे जास्ती सोयीस्कर होतं आणि सर्वसामान्यातला समाजातला शेवटचा घटक तो सुद्धा बिनधास्त त्याला भेटू शकतो आणि बिनधक्त विदाऊट एनी हर्डल्स किंवा अडचणीचा तो भेटू शकतो. याच्यामुळे लोकांचे प्रश्न जाणून घेण्यात किंवा लोकांच्या समस्या आणि ह्या गोष्टी सोडवण्यात मला खूप सोयीस्कररित्या चांगला फायदा होतो या गोष्टीचा. नक्कीच खूप सुंदर असं उत्तर दिलं आहे तुम्ही. मलाही मी मान्य करते, कारण की आम्ही जेव्हा येऊ तर तुमच्यापर्यंत डायरेक्ट येऊ किंवा एक बाउन्सर आम्हाला अडवणार नाही, काय काम आहे, अपॉइंटमेंट घेतली आहे का. सो हे ठिकाण त्याच्यासाठी एकदम शाबूत आहेत, सुरक्षितपणे यायला आणि तुमच्यापर्यंत पोहोचायला. माझा पुढचा प्रश्न असा आहे की आज शिवसेना गटाचे 2 असे विभाग पडलेत, तर आता तुम्ही शिवसेनेला कुठे बघता? शिवसेना गटाचे 2 भाग पडले आम्ही मानायला तयारच नाही. मुळात भाजपच्या फुसने किंवा भाजपच्या कुटील कारस्थानाने, कपटी राजकारणाने शिवसेनेचे काही लोक फोडलेत. त्यांनी शिवसेना फुटलेली नाही आहे. तसं नसतं तर आज उद्धवसाहेब असतील, आदित्यसाहेब ठाकरे असतील, यांच्या सभेला लाखोची गर्दी जमली नसती. आणि शिवसेना आणि महाराष्ट्र ही काळी माती छत्रपती शिवराय आणि शिवरायांच्या अधिष्ठानावर चाललेली शिवसेना हे इतकं घट्ट नातं, इतकं समीकरण आहे, अविभाज्य असं समीकरण आहे. त्याच्यामुळे तुम्ही मुळातच मला पत्रकारांना विनंती करायची, गट तट हे बोलणं सोडूनच द्या. तुम्ही जे फुटून गेले काही स्वार्थासाठी असं तुम्ही म्हणू शकता त्यांना. भले याच्यात एक कायदेशीर तरतूद अशी का निवडणूक आयोगाने त्यांना परवानगी दिली आहे, पण ती कशी दिली आहे काय सर्वसामान्य जनता जाणते. त्या स्वायत्त संस्थेच्या बाबतीत मी काही बोलणार नाही. परंतु शेवटी अंतिम कोर्ट, अंतिम संस्था, अंतिम निकाल, अंतिम न्याय हा जनतेच्या दरबारात असतो आणि त्या जनतेच्या दरबारात, त्या जनतेच्या मनामध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदित्यसाहेब आणि तिचे शिवसैनिक हे अभेद आहे आणि कायमस्वरूपी वंदनीयच राहतील. नक्कीच. शिवसेनेसमोरील आव्हाने काय? काय नाही, तसं आमच्यासमोर आव्हान नाही. आमचं डेली रुटीन सुरू असतं. ज्या दिवसापासून शिवसेना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, स्थानिक भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी आणि एक संघ जाती विरहित समाज
या निर्मितीसाठी म्हणजे प्रॅक्टिकल सोशलिझम या बेसवर शिवसेना तयार जी शिवसेना प्रमुखांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या साहाय्याने सुरू केली, तत्पासून आजपर्यंत आमची रोजची दैनंदिन कार्यकारिणी तशी चालू आहे. ते कार्य तसंच पुढे चालू राहील. सर्वसामान्य माणसाची एकजूट, त्यांच्यामध्ये असलेली जातीय विषमता ही सोडून एकसंघ काळ्या मातीच्या मराठी माणसांचा एकसंघ भूमिपुत्र उभा करायचा आणि त्याच्यामधूनच एकसंघ प्रॅक्टिकल सोशल व्यावहारिक समाजवादाच्या दृष्टीने समाज अग्रेसर करायचा ही शिवसेनेची भूमिका कालही होती, आजही आहे आणि याच्या पुढे राहील. नक्कीच आम्ही तशी प्रार्थना करतो आणि तसं आम्ही विश्वासही दाखवतो की तुम्ही नवीन शिवसैनिक बनवालच आणि ते तुमच्यासारखेच त्यांच्या शिवसेनेप्रती एकनिष्ठ राहतील. तर तुम्ही ग्राउंड लेवलपासून शिवसेनेसोबत आहात. बाळासाहेबांना तुम्ही बघितलं असेलच, उद्धवजींसोबतही तुम्ही आहात. तर आज 40 वर्षात शिवसेनेत काय बदल झाला आहे आणि यापुढे तुम्ही त्यांना कुठे बघता? बदल किंवा परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. प्राप्त परिस्थिती जशी येईल तसं तुम्हाला बदलावं लागतं आणि प्राप्त परिस्थितीची डिमांड काय आहे, तिची मागणी काय आहे, त्या पद्धतीने तुम्हाला बदलावं लागतं. पूर्वी मुंबईमध्ये मराठी माणूस किंवा स्थानिक भूमिपुत्रांवर जो अन्याय व्हायचा त्याच्या न्याय हक्कासाठी शिवसेना लढत होती. परंतु ज्यावेळेस आम्ही स्थानिक भूमिपुत्र म्हणतो किंवा मराठी म्हणतो त्यावेळेसही शिवसेना प्रमुख वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका अतिशय स्पष्ट होती. मराठी कोण? मराठी ही काही जात नाही आहे. जो या महाराष्ट्राचा भूमिपुत्र आहे, जो या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला, या महाराष्ट्राच्या पुण्यभूमीला स्वतःची आईन बाप आणि कर्मभूमी जन्मभूमी मानतो, नितांत प्रेम करतो, तो मराठी. या हिशोबाने ही भूमिका आणि शिवसेनेची व्याख्या त्यावेळेस होती, आजही आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात मराठी आणि हिंदुस्थानामध्ये हिंदू म्हणजे ही काही जात नाही आहे किंवा धर्म नाही आहे. त्याला एक मुलामा दिलेला आहे का हिंदू हा धर्म आहे. हिंदू हा धर्म नाही आहे. हिंदू हे जसं अमेरिकेचं अमेरिकन राष्ट्रीयत्व आहे, ऑस्ट्रेलियाचं ऑस्ट्रेलियन राष्ट्रीयत्व आहे, चीनचं चीनी राष्ट्रीयत्व आहे, पाकिस्तानचं पाकिस्तानी आहे, बांगलादेशाचं बांगलादेश, तसं या सार्वभौम हिंदुस्थानाचं नागरिकत्व. इथे राहणारे जे भूमिपुत्र आहे, मग ते कुठल्याही जाती धर्माचे असो, कुठल्याही जातीचे असो, कुठल्याही वर्गाचे असो, ते हिंदुस्थानात राहता म्हणून ते हिंदू आहे आणि हिंदू म्हणून आमचे नागरिकत्व म्हणून आमची ओळख आहे. या पद्धतीने महाराष्ट्रात मराठी माणसाचा न्याय हक्क आणि हिंदुस्थानामध्ये तमाम हिंदू जातीचा न्याय हक्क हा आमच्या शिवसेनेचं ब्रीद आहे. नाही, पण बदल काय झालेत म्हणजे 40 वर्षात बाळासाहेबांपासून ते उद्धवजींपर्यंत आणि आता आदित्य सरांपर्यंत बदल काय? मी सांगितलं ना तुम्हाला, पूर्वी मराठीच्या भूमिकेवरून शिवसेना हिंदुत्वाच्या भूमिकेवर गेली आणि त्या हिंदुत्वाच्या भूमिकेतून जातीविरहित समाजव्यवस्था निर्माण करून एक प्रॅक्टिकल सोशलिझमच्या बेसवर म्हणजे व्यवहारिक समाजवादाच्या बेसवर सर्वांना एकत्र घेऊन त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणं हा शिवसेनेच्या बदलत्या काळाप्रमाणेचा प्रवास आहे. नक्कीच खूप सुंदर उत्तर दिलं तुम्ही. बदल हे झालेच आहेत आणि आम्हाला इथे दिसतात आहे. मला सांगा, जेव्हा तुम्ही जिल्हा प्रमुख होते दिंडोरी लोकसभेमध्ये, तर तेव्हा तुमच्या गटात 4 आमदार होते, आज एकही नाही. याबद्दल तुमचं काय मत आहे? मी ज्यावेळेस जिल्हा प्रमुख होतो तसं बघायला गेलं तर माझं शिवसेनेतलं पहिलं पदार्पण 1978 साली झालं. एक शिवसैनिक म्हणून मी या शिवसेनेत आलो आणि नाशिकचा पहिला महानगर प्रमुख म्हणून 1985 साली मला सन्मान मिळाला. वंदनीय हिंदू हृदय सम्राटांनी मला तिथे काम करण्याला संधी दिली आणि तिथून खऱ्या अर्थाने शिवसेनेची बांधणी आम्ही करायला सुरुवात केली. शिवसेना प्रमुखांची पहिली पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी आणि आता आदित्य साहेबांची 4थी पिढी, या 4ही पिढ्यांसोबत मी काम केलं आणि त्या कामाचं प्रत्यंतर इतकं आलं का त्या सर्वांच्या सहकार्याने दिंडोरीसारख्या आदिवासी विभागातील लोकसभा मतदारसंघामध्ये आमचे 3-3.5 आमदार हे निवडून आले. हे केवळ शिवसैनिकांचे, उद्धव साहेबांचे आणि मोठे बाळासाहेब यांचे निश्चितच आशीर्वाद, कष्ट आणि या सर्वांचे सहकार्य. त्यातले त्यात संजय राऊत साहेब आमचे संपर्क प्रमुख आहेत, या ठिकाणचे विभागीय संपर्क प्रमुख. त्याच्यापूर्वीचे संपर्क प्रमुख रवींद्रजी मिर्लेकर असतील, अरविंद सावंत साहेब असतील, अशा मोठमोठ्या नेत्यांच्यासोबत जे ग्रासरूटला काम करतात, याच्या संस्कारात वाढल्यामुळे, त्यांची कार्यपद्धती अवलंबल्यामुळे हे यश निश्चितच मिळालं होतं. परंतु मधल्या काळामध्ये जर बारकाईने विचार केला, थोडं स्पष्टच बोलायचं झालं तर जे मित्र होते
त्यांनीच आम्हाला मोठं होऊ दिलं नाही असं म्हणण्याची खऱ्या अर्थाने वेळ येईल. आणि म्हणून मी याला त्याला दोष देण्यापेक्षा आम्ही आमच्या मित्रावर भावनेपेक्षा आणि वाजवीपेक्षा जास्ती विश्वास ठेवला, त्याच्यावर आम्ही जास्ती अवलंबून राहिलो आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी वातावरण दूषित करून आमची मतविभागणी करून आमचे ते 4 आमदार पाडले असं मला या ठिकाणी वाटतं. पुढचा प्रश्न मी असा विचारेल, तुमच्या कार्यक्षेत्रात शिवसेनेचे 2 आमदार होते, दोन्ही शिंदे गटामध्ये गेले, याबद्दल आज तुमचं काय मत आहे? माझ्या गटातले जसे 2 आमदार गेले तसे महाराष्ट्रामधले 40 आमदार गेले. जे गेले असतील, जे कमवलं ते पचवण्याची त्यांच्या क्षमता नसेल म्हणून कदाचित राजाश्रय म्हणून ते गेले असतील. परंतु मला एक शिवसैनिक म्हणून असं वाटतं की जे कमवायचं होतं ते कमवायचं होतं तुम्ही, परंतु इतकंही कमवायचं नव्हतं का ते अजीर्ण होईल आणि आपल्या आईच्या दुधाची गद्दारी करून आपल्याला दुसऱ्यांचा राजाश्रय घ्यावा लागेल, इतकंही कमवायचं नव्हतं. मला फक्त एवढीच माफक अपेक्षा त्यांच्याकडून आहे, बाकी काही नाही. मग आज त्यांची जागा तुम्ही कशी भरणार, त्यांची पोकळी कशी भरणार? शिवसेना ही सतत चालणारा विचार आहे. एक आमदार गेला म्हणून शिवसेना संपत नाही. तर आज माझ्या इथे प्रत्येक मतदारसंघामध्ये जर बारकाईने विचार केला तर माझ्याकडे 9 विधानसभा मतदारसंघ आणि 12 तालुके आहेत. त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये जे दुसऱ्या गटात गेले, ज्यांनी राजाश्रय घेतला, त्यांच्या इथे माझे 4 लोक इच्छुक आहेत आणि इतके भक्कमपणे इच्छुक आहेत तर ज्यांच्या भरोश्यावर ते निवडून आलेले त्या ठिकाणी होते. त्याच्यामुळे ते बघण्याचं किंवा हे करण्याची अशी काही परिस्थिती नाही आहे. त्याच्यानंतर जे पदाधिकारी गेले असेल, माझ्या इथे तर खूप कमी लोक गेले दिंडोरी लोकसभेमध्ये, परंतु त्यांची जागा भरून काढायला दुसरी शिवसेनेची फळी तयार असते आमची. त्याच्यामुळे असं वावगं काही नाही आहे. पण आता जे गेलेत आणि यापुढे जे येतील त्याच्यामध्ये तुम्ही काय काळजी घ्याल? म्हणजे शिवसेनेने आणि बाळासाहेबांनी त्यांना एवढं दिलं तरी ते गेले, मग आता नवीन घडवताना तुम्ही काय काळजी घ्याल? हा मनुष्य स्वभाव आहे ताई. थोडं तात्विकतेच्या बाबतीत बोललो तर हा मनुष्य स्वभाव आहे. स्वतःला वाचवण्यासाठी माणूस कुठलाही आधार घेतो. आमच्यासारखे निष्ठावंत आजही आहे. भले ते गेले असतील पण जे जमीन कसणारे शेतकरी, त्याच्यातून पीक निर्माण करणारे आमच्यासारखे जुने शिवसैनिक आहेत, जे नेते आहेत, वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने उद्धव साहेब आहेत आणि आदित्य साहेब जोपर्यंत शेतीची मशागत करतात तोपर्यंत आम्हाला त्या गोष्टीची काळजी करण्याचं कारण नाही. त्याचं उदाहरण जर द्यायचं ठरलं तर आज महाराष्ट्र विधानसभेमध्ये जर तुम्ही बघितलं, काँग्रेसचा नेता, भारतीय जनता पार्टीचा नेता, राष्ट्रवादीचे जे नेते किंवा इतर पक्षाचे जे नेते, त्यांच्या प्रत्येक प्रमुख पदावर हा जुना असलेला शिवसैनिकच असतो. त्याच्यामुळे शिवसेनेची खाण ही इतकी जाज्वल्य आहे का तिथे एक ने एक नररत्न तयार होत असतात. परंतु वाईट एकच वाटतं तर दुसरे पक्ष स्वतः नररत्नांना जन्म द्यायच्याऐवजी आमच्या नररत्नांना मांडीवर घेऊन स्वतःची टिमकी वाजवतात. हेच थोडं हास्यास्पद वाटतं, बाकी काही नाही. नक्कीच सध्याच्या परिस्थितीमध्ये अनेक तालुक्यांमध्ये थोडी मरगळ आहे, तर आता यापुढे काय असं तुम्हाला वाटतं मरगळ आहे? गेल्या 1.5 वर्षापासून 2 वर्षापासून जर बघितलं तर माझ्या 9 विधानसभेमध्ये आणि 12 तालुक्यांमध्ये प्रत्येक ठिकाणी आमचे संपर्क नेते श्री संजय राऊत साहेब हे प्रत्येक तालुकानिहाय फिरलेले आहेत. प्रत्येक तालुक्यामध्ये ह्या गेल्या 6-7 महिन्यामध्ये किंवा 8-9 महिन्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये 2-2, 3-3 दौरे त्यांचे मेळाव्यांच्या रूपाने झालेले, बैठकांच्या रूपाने झालेले. त्याच्यानंतर युवा नेतृत्व आमचं महाराष्ट्राचं विकसनशील नेतृत्व, सुशिक्षित नेतृत्व आणि खऱ्या अर्थाने स्वच्छ प्रतिमा असलेलं नेतृत्व म्हणजे आदित्य साहेब ठाकरे यांच्यासुद्धा प्रत्येक विधानसभेमध्ये 2-2 मेळावे झालेले आहेत. आणि उद्धव साहेबांची मालेगाव येथे न भूतो न भविष्यती असा जी निष्ठा मेळावा म्हणण्यापेक्षा निष्ठेची जाहीर सभा, निष्ठावंतांची जाहीर सभा, तिथेही रेकॉर्ड ब्रेक सभा झाली. त्याच्यामुळे मरगळ जी आहे ते म्हणणं चुकीचं ठरेल आणि खऱ्या अर्थाने आज वातावरण पेटलेलं आहे. पुन्हा एकदा या महाराष्ट्राचा मराठी झंझावात, या महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी लढणारा झंझावात आणि छत्रपती शिवरायांना मानणारा भगवा वाद आणि 12 बलुतेदारांनी 18 पगड जातींना एकत्र घेऊन आम्ही एकसंघपणे जातीविरहित समाजव्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने अतिशय भक्कमपणे अग्रेसर झालेलो आहोत. तर आता निफाड आणि मालेगाव सोडला तर विधानसभेसाठी तुमच्याकडे उमेदवार नाही, कसं करणार? उमेदवार नाही असं तुम्हाला वाटतं?
मला मुळात पत्रकारांना हेच म्हणायचं असतं तर नेहमी वन सायडेड तुम्ही विचार करण्यापेक्षा जर तुम्ही आमच्यासारखे ग्रासरूटला विचारून जर शेती जमीन ग्रासरूटला कसली किंवा जमिनीवर येऊन जर विचार केला तर तुम्हाला निश्चितच हा प्रश्न विचारायचा वाटणार नाही. मी तुम्हाला मगाही सांगितलं का माझ्या इथे प्रत्येक विधानसभा या ठिकाणी कमीत कमी 3 ते 4 उमेदवार हे इच्छुक आहेत. जास्ती स्पष्ट बोलायचं झालं तर इंडिया आघाडी झाली तरी आमच्याकडे उमेदवार आहे. इंडिया आघाडीतलं काँग्रेस वेगळं झालं, शिवसेना राष्ट्रवादी लढली शरद पवार साहेबांची तरी आमच्याकडे उमेदवार आहे. शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी जरी आमच्यासोबत आली नाही, काँग्रेस जरी आमच्यासोबत आली तरी आमच्याकडे उमेदवार आहे. आणि वाईटात वाईट बहुजन वंचित आघाडी जरी आमच्यासोबत आली तरी आमच्याकडे उमेदवार आहे. आणि त्याच्यापेक्षा वाईट विचार केला तर आमच्या कोणाबरोबर आघाडी जरी नाही झाली, जसं मी मग उदाहरण दिलं की शिवसेनेचे जे नेते तयार झालेले आहेत ते प्रत्येक पक्षाचे आज प्रमुख नेते आहेत. आमचे नेते मांडीवर घेऊन त्यांनी त्यांच्या नेत्यांचं नेतृत्व त्यांच्या ताब्यात दिलेलं आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे जरी आघाडी नाही झाली तरीसुद्धा शिवसेना आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये यांच्या मार्गदर्शनामध्ये आमच्या इथे प्रत्येक विधानसभेमध्ये किमान 4 लोक इच्छुक आहेत आणि ते भक्कमपणे इच्छुक आहेत. आणि हे नुसतं बोलायचं म्हणून नाही तर आमच्याकडे त्या पद्धतीची आकडेवारी आहे, सोशल इंजिनिअरिंग आहे, सामाजिक राबता आहे आणि आम्ही जनतेच्या सुखदुःखाशी इतके एकनिष्ठ झालेलो आहोत तर जनता आम्हाला मतदान केल्याशिवाय राहणार नाही. जनता आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना डोक्यावर घेऊन त्यांचा आदर्श आणि कुटुंब प्रमुख म्हणून स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही अशी मला आत्मविश्वास आणि खात्री वाटते. 6 पैकी किती मतदारसंघ शिवसेना मिळणार, काही अंदाज? आता इट डिपेंड्स. आघाडी झाली नाही झाली, काँग्रेसबरोबर झाली किंवा पवारसाहेबांसोबत झाली, वंचितसोबत झाली तर ती झरतरची गोष्ट आहे. आणि आम्ही शिवसैनिक आहोत, आदेशाचं पालन करणारे आहोत. उद्धवसाहेब ठरवतील ती दिशा आणि उद्धवसाहेब ठरवतील तो मार्ग, आलेला मार्ग स्वीकारायचा, आदेशाचं पालन करायचं हे आमच्या दृष्टीने एकमेव कार्य असतं. आणि मी मग सांगितलं प्रत्येक विधानसभेमध्ये आमच्याकडे उमेदवार आहेत, त्याच्यामुळे तसे काही काळजी करण्याची गरज नाही आहे. असं आता तुम्ही उद्धवजींचा उल्लेख केलाच आहे तर मी त्यांच्याबद्दल 2 शब्द विचारेल. 2 शब्द कमीच पडतील पण तरी तुम्ही त्यांच्याबद्दल काही खास सांगू इच्छिता? काळाची नस ओळखून चालणारा नेता म्हणजे आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे. वंदनीय हिंदू हृदय सम्राटांच्या जाण्याने शिवसेनेला सगळ्यात मोठा जो आघात झाला, त्याच्यानंतर ज्या ताकदीने ज्या संस्काराने वंदनीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी शिवसेना जी सांभाळली ती नुसती सांभाळली नाही तर नुसती महाराष्ट्रापुरतं नाही तर संपूर्ण जगाने त्याचं दखल घेतली. अशा पद्धतीने आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी स्वतःचं सक्षम नेतृत्व नुसतं सामाजिक संघटनात्मक नाही तर राजकीय क्षेत्रामध्ये मुख्यमंत्रीमधून सुद्धा सिद्ध केलेलं आहे. आणि त्याची वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असो, सुप्रीम कोर्ट असो, यांनी सुद्धा दखल घेतलेली आहे. त्याच्यामुळे हातच्या कंगणाला आरसा नको. वंदनीय उद्धवसाहेब ठाकरे हे अतिशय सक्षम, दूरदृष्टी आणि संयमी असलेलं स्वच्छ नेतृत्व आहे असं मला या ठिकाणी वाटतं आणि त्यांनी ती सिद्धता पटवून जनतेला दाखवलेली आहे. नक्कीच उद्धवजींचे आशीर्वाद आहेतच. तर सर मी तुम्हाला एक प्रश्न विचारेल, जी आता येणारी लोकसभा निवडणूक आहे त्याच्यामध्ये शिवसेनेची भूमिका काय? लोकसभेची निवडणूक, दिंडोरी लोकसभेची निवडणुकीचा जर विचार केला तर विनियमानंतर म्हणजे डिलिमिटेशननंतर मालेगाव लोकसभा ही डिझॉल्व्ह झाली आणि ते झाल्यानंतर दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा 6 विधानसभेचा पुनर्गठित झाला. आणि त्याच्यात बारकाईने जर विचार केला तर एक चांदवडची जर विधानसभा सोडली तर उरलेल्या 5 जागेवर शिवसेना विधानसभा लढवते. आणि वावगं ठरणार नाही असं का आजपर्यंत भारतीय जनता पार्टीचे हरिश्चंद्र चव्हाणांपासून भारतीताई पवारांपर्यंत जे लोक भारतीय जनता पार्टीचे खासदार म्हणून निवडून आले ते शिवसेनेच्या आमदारकीच्या दृष्टीने शिवसैनिक जे कष्ट करायचे, जे काम मतदारसंघात करायचे त्याचं बेनिफिट हे भारतीय जनता पार्टीला आजपर्यंत मिळालेलं आहे. आता राहिला प्रश्न भारतीय जनता पार्टीसोबत आम्ही नाही किंवा भारतीय जनता पार्टीने खरं हिंदुत्व सोडून वेगळी हिंदुत्वाच्या नादी, सत्तेचं हिंदुत्वाच्या नादी लागून आमची युती तोडली. असो, आता शरद पवार साहेबांसोबत आहे फुटीनंतर जर विचार केला
तर आम्ही शरद पवार साहेबांकडे पण मागणी करू. तर खालचे जर 6 विधानसभेपैकी 5 विधानसभा जर आम्ही लढवतो आहे आणि तिथे राष्ट्रवादी जरी लढवत असली तरी आजपर्यंत जिल्हा परिषद पंचायत समितीला पडलेली मतं याचा जर अंदाज आजपर्यंतचा बघितला आणि शिवसेनेच्या आमदारांना पडलेली मतं त्याचा जर अंदाज बघितला तर निश्चितच राष्ट्रवादीकडे आम्ही ती जागा मागू शकतो. अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे आणि आम्ही उद्धव साहेबांना विनंती करून पवार साहेबांकडे त्या बैठकीमध्ये बोलणं सुरू करू. आणि समजा नाहीच झाली आघाडी आणि नाहीच काही झालं आणि स्वबळाची वेळ जरी आली तरी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील 6च्या 6 विधानसभेमध्ये आणि दिंडोरी लोकसभेचा उमेदवार या 6 विधानसभेचे उमेदवार आणि लोकसभेचा एक उमेदवार याच्याकडे भक्कम आणि निवडून येणारे पर्याय आमच्याकडे आजही आहेत. त्याच्यामुळे बघूया आघाडी होते नाही होते काय परिस्थिती येईल तसं. आणि शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने आणि उद्धवजींच्या मार्गदर्शनाने आणि आदित्य साहेबांच्या भक्कम साथीने आहे त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सक्षम आहे आणि आम्ही सदैव सज्ज आहोत आणि ते लढू, ते जिंकेपर्यंत लढू आणि जिंकेपर्यंत लढणं म्हणण्यापेक्षा जिंकणारच आम्ही अशा पद्धतीने लढू. नक्कीच तुम्ही जिंकणारच आहात हे तुमच्या दृढ दृष्टीने दिसतंय मला. तर आता प्रश्न उत्तर तर झाले, तर आता एकदा रॅपिड फायर घेऊन जाऊ द्या. मी तुम्हाला काही प्रश्न विचारेल, त्याचे 2 पर्याय देईल, त्यातून तुम्ही निवडा तुम्हाला काय वाटतंय ते. उत्तम प्रशासक देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे. उद्धव बाळासाहेब ठाकरे. काही हरकत नाही. चांगला मित्रपक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप. फक्त शिवसेना. अर्थातच. महाविकास आघाडीत वंचित असावी, हो की नाही? शिवसेनेच्या ध्येय धोरणाप्रमाणे जातीविरहित समाजव्यवस्था जर तयार करायची असेल तर निश्चितच बाळासाहेब आंबेडकरांनी शिवसेनेला साथ द्यावी, ती भक्कमपणे राजकारण विरहित साथ द्यावी. आणि जर शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली, हे हिंदू हृदय सम्राटांचं स्वप्न आहे. उद्धव साहेब त्याचे प्रणेते आहेत आणि वंचित आघाडी त्या दृष्टीने आमच्यासोबत आली तर खूपच महाराष्ट्रामध्ये एक नवीन इतिहास आम्ही घडवू. नक्कीच. दिंडोरी विधानसभा मतदारसंघ रामदास चारोस्कर का धनराज महाले? तिसरे पण ऑप्शन आमच्याकडे आहे. अच्छा, सांगणार नाही का सांगावं? अच्छा. आक्रमक आमदार, प्रशासनावर पकड असलेला नेता सुहास कांदे, माजी आमदार अनिल कदम. अनिल कदम. नक्कीच. पहिल्यांदा तुम्ही माझ्या प्रश्नांमधलं उत्तर दिलंय. तुमचे ऑप्शन चुकीचे होते. अच्छा. तर उत्तम प्रशासन तुम्ही विचारलं, मग देवेंद्र फडणवीस साहेबांचं आणि शिंदे साहेबांचं, तर दोघांची प्रशासनाची परिस्थिती आज या महाराष्ट्राने 5 वर्ष भोगते, हे शेवटची 2.5 वर्ष. त्याच्यामुळे उत्तम प्रशासन मी जर काही बोललो तर जनताच मला उत्तर देईल. त्याच्यामुळे ते काही ऑप्शन योग्य नव्हते. त्याच्यामुळे नाटो हे बेस्ट वे आहे. ओके. महाविकास आघाडी सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण? जो उद्धव साहेब ठाकरे ठरवतील तो. एक नवीन कॅम्पेन चालू झालंय, होऊ द्या चर्चा. हे का आणि कशासाठी आणि याचं ध्येय काय? कुठलाही राजा किंवा कुठलंही प्रशासन ज्यावेळेस निवडून येतं आणि सत्तेत बसतं त्यावेळेस त्यांनी जनतेसाठी काम करायचं असतं, कारण जनतेने त्याला निवडून दिलेलं असतं. परंतु 9 वर्षाचा जर इतिहास बघितला तर ज्याला आम्ही राजा केलं, ज्याला आम्ही मतदान दिलं आणि जे पंतप्रधानपदी बसलेले ते आयुष्यभर स्वतःच्या मनकीच चर्चा सांगत बसलेले. आणि राजाचं मन काय आहे याची जनतेला काही घेणं देणं नसतं. ज्यांनी मतदान दिलं त्या जनतेच्या मनात काय आहे हे राजाने ऐकायचं असतं. ही उलटीची गंगा गेल्या 9 वर्षामध्ये वाहत होती. त्याच्यानंतर राजाने जे मनातलं बोललेलं आहे ते कितपत यशस्वी झालेलं आहे आणि जनतेच्या मनात काय आहे हे सांगण्यासाठी होऊ दे चर्चा हे अमृत मंथन या ठिकाणी आम्ही सुरुवात केलेली आहे. त्याचं उद्दिष्ट ते आहे. ओके, धन्यवाद सर. तुमच्या मुलाखतीत दिंडोरी लोकसभेतील सर्व पदाधिकाऱ्यांना तुम्ही काय सांगाल? काही नाही. काळ्या मातीची इमान ठेवा. शिवसेनेचं उद्दिष्ट लक्षात ठेवा. शिवसेना स्थापन झाली त्याचं उद्दिष्ट ठेवा. सत्तेसाठी तर सगळेच जगता, परंतु सत्ता निर्माण करण्यासाठी ज्या पद्धतीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी प्रयत्न केले, ज्या छत्रपतींना तुम्ही मी दैवत मानतो, त्यांनी स्वतःचं राज्य कधी निर्माण केलं नाही, रयतेचं राज्य निर्माण केलं, तसं आपण शिवसैनिकांनी सुद्धा बाळासाहेब ठाकरेंना अभिप्रेत असलेलं राज्य या जनतेचं
12 बलुतेदार 18 पगड जातीचा एकसंघ जातीविरहित राज्य तयार करून महाराष्ट्राला एक वेगळी दिशा आपण देऊया, हीच मला माझ्या सर्व पदाधिकाऱ्याकडून अपेक्षा आहे. नक्कीच सर. मी प्रार्थना करते देवाकडे की तुम्हाला असंच यश मिळत राहो आणि शिवसेनेत जी फूट पडली आहे किंवा जे लोक गेलेत त्यांची जागा तुम्ही चांगल्या उमेदवारांनी भरून काढो आणि अशीच तुमची प्रगती होत राहो. तुम्ही आम्हाला तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. येस मराठी चॅनलतर्फे मी तुम्हाला अत्यंत शुभेच्छा देते. थँक्यू सो मच. थँक्यू. जय महाराष्ट्र. आपल्या येस मराठी या यूट्यूब चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, तसेच फेसबुक आणि इंस्टाग्रामला देखील फॉलो करा.